राज्यातील नामांकित असलेल्या शासकीय रुग्णालयापैकी कराडचं स्वर्गीय वेणुताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय प्रसिद्ध आहे। मात्र दररोज हजारो रुग्णांना सेवा देणाऱ्या या उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा स्वच्छतेच्या अभावामुळे बोजवारा उडालाय। आरोग्य मंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतरही परिस्थिती जैसे थे असल्यानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकात प्रशासनाविरोधात असंतोष पसरलाय। पाहुयात लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता। 18 एकरच्या परिसरासाठी केवळ 3च कर्मचारी। स्वर्गीय वेणुताई यशवंतराव चव्हाण रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा। आरोग्य मंत्र्यांच्या पाहणीनंतरही परिस्थिती जैसे थे। कराडमधील स्वर्गीय वेणुताई यशवंतराव चव्हाण या उपजिल्हा रुग्णालयाला एकूण 18 एकरचा परिसर आहे। मात्र या रुग्णालय परिसराच्या स्वच्छतेसाठी अवघे 3 कर्मचारी कार्यरत आहेत। याकडे सरकार आणि प्रशासनाचं लक्षच नसल्याचं दिसून येतंय। स्वच्छता कर्मचारी नसल्यानं वर्ग 2 आणि वर्ग 3च्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आपलं कर्तव्य बजावताना परिसराची स्वच्छताही करावी लागतेय। सफाई कामगार आमच्याकडे 3 आहेत। त्या 3 मध्ये आम्ही त्यांना विभाग वाटून दिलेले आहेत। हॉस्पिटलचे पॅसेज ही सगळी स्वच्छता करावी लागते। 3 लोकांना आम्ही विभाग वाटून दिलेले आहेत। त्यांच्या परीने ते पण ते काम करतच असतात, परंतु तेवढ्या लोकांमध्ये होत नाही आणि मार्गदर्शक सूचनांचं जे पालन करायचं आहे त्यासाठी आम्ही पण ही स्वच्छता दर शनिवारी पहिल्या करतो। आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गेल्या आठवड्यात रात्री अचानक या रुग्णालयाचा पाहणी दौरा केला। रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं स्वच्छतेचा कसा बोजवारा उडालाय याकडे मंत्र्यांनी लक्ष देत व्यवस्थेचा आढावा घेण्याची आवश्यकता असल्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। माननीय आरोग्य मंत्री आबिटकर साहेबांनी उपजिल्हा रुग्णालयाची रात्रीच्या वेळेस पाहणी केली। धावते भेटमध्ये आम्ही आबिटकर साहेबांना भेटून निवेदन दिलं होतं की तुम्ही ह्याची बैठक लावा आणि आमचं हॉस्पिटल तुम्ही दत्तक घ्या। स्वर्गीय वेणुताई यशवंतराव चव्हाण हे या हॉस्पिटल नाव लागले, जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेत त्यांच्या नावानं हॉस्पिटल चालले आणि त्याची ही दयनीय अवस्था ह्या राज्यकर्त्यांनी केली आहे। कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाचं नाव राज्यात चांगले रुग्णालय म्हणून घेतलं जातं। मात्र अंतर्गत दुरवस्थेकडे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यानं नामांकित रुग्णालयाबाबत असंतोष निर्माण होऊ लागलाय। कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील रुग्ण सुद्धा येण्याचं प्रमाण आहे। मात्र याच रुग्णालयात आता स्वच्छता कर्मचाऱ्यांची वणवा असल्याने या ठिकाणचे वर्ग 2 आणि वर्ग 3 क्रमांकाच्या अधिकाऱ्यांना स्वच्छता करावी लागते। आरोग्य मंत्री आबिटकर यांनी काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस या उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केलेली होती। रुग्णालयामध्ये येणाऱ्या काळात स्वच्छता कर्मचारी वाढणार का, हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। यासह सुपर प्राईम टाइम मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।